नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुप्रसिद्ध काउन्सिलर, टाईम मॅनेजमेंट ट्रेनर आणि लेखिका कांचन दीक्षित यांनी वेळ आणि कामातला इंटरेस्ट याविषयी फार छान विचार मांडलाय. तो विचार त्यांच्याच शब्दात तुमच्यापर्यंत पोचवतेय. वेळ वाया जाण्याचे कारण म्हणजे काय, तर एखाद्या कामाचा कंटाळा येणं. बरीचशी कामं ना आपल्याला आवडत नाहीत, पण ती करावी लागतात. तेच ते रोजचं काम रटाळ आणि बोर वाटायला लागतं. मग ज्या कामाला तुमचं निर्मिती कौशल्य लागत नाही, ज्या कामाचं कौतुक नसतं, ज्या कामाच्या पद्धतीत साचेबद्धपणा असतो, ते काम यांत्रिकपणे करताना मन विरोध करायला लागतं. सक्तीनं एखादं कंटाळवाणं काम करावं लागत असेल तर आपण ते करतो, पण त्याची गती कमी होते आणि यात वेळ वाया जातो. वाया गेलेला वेळ आपण काम करण्यासाठी वापरला असं दिसत असलं तरी अर्ध्या तासाच्या कामाला आपण 1 तास वापरलेला असतो, हे लक्षातच येत नाही आपल्या. मग आता यावर उपाय काय? तर तो उपाय असा की बोर कामांना दुसऱ्या एखाद्या आवडत्या गोष्टीशी जोडणं. म्हणजे उदाहरणार्थ गाणी ऐकत काम आपण करतोच. आजकाल यूट्यूबवर अनेक व्याख्यानं असतात, भाषणं असतात, कार्यक्रम असतात. ते ऐकतसुद्धा काम संपवता येईल. ऑडिओ बुक्स ऐकता येतील. शिवाय प्रेरणा देणारे अभ्यास किंवा काम करताना लावता येतील असं संगीतसुद्धा असतं. एखाद्या सुरेल वाद्याच्या सुरावटींवर रंगून एखादं काम करण्याची सुद्धा मजा असते. मग त्यासाठी गाणीच हवीत असं नाही. आनंददायी सतार, गिटार, जलतरंग लावून आपण बघायला हवं. बघा, या संगीतामध्ये वातावरण बदलण्याचं सामर्थ्य असतं. मित्रमैत्रिणींच्या सोबत एखादं रटाळ काम गप्पा मारत केल्यानं अगदी सहज संपतं हे आपल्याला माहिती आहे. आजकाल आपण तयार खाद्यपदार्थ विकत घेतो, पण पूर्वी आपल्या आजीच्या काळात एकमेकींच्या घरी पापड लाटायला, वर्षाचे साठवणीचे पदार्थ करायला सगळ्या मैत्रिणी एकत्र जमायच्या. मग काय सहज गप्पा मारता मारता अगदी 10-10 किलोचे पापडसुद्धा लाटून व्हायचे. एकटीनं ही कामं करणं शक्यच नाही. मग याच पद्धतीनं आपण ग्रुप बनवून काही कामं करू शकतो का, याचा विचार करायला हवा. एकत्र येऊन एखाद्या रटाळ कामाचा फडशा पाडणारा ग्रुप बनवता आला तर किती छान, हो की नाही? परस्पर सहकार्य आणि विश्वास या गुणांवर आपण कोणतंही काम अगदी सोपं आणि सहज करू शकतो. बघा, थोडक्यात काय, तर कुठलंही काम असो ते इंटरेस्टिंग आणि आनंददायी कसं करता येईल ना, यासाठी नवनवीन कल्पना शोधायच्या आणि ते काम उत्साहानं करायचं. आणि असा निश्चयच करायचा. हा निश्चय आणि त्यावर केलेली कृती आपला वेळ आपोआपच वाचवणारी असेल यात शंका नाही. मग विचार करा की कुठली कामं तुम्हाला बोर वाटतात, कुठली कामं इंटरेस्टिंग करायची आहेत. मग या विचाराबरोबरच तशी कृती देखील करा. आणि मग बघा, तुम्हाला बोर वाटणारी कामं इंटरेस्टिंग होतील आणि ती अगदी चुटकीसरशी सहज होऊन जातील. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.